तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत पटायामध्ये। आज आहे 5वा दिवस आणि आपण आज जाणार आहोत नुंगनॉज विलेजला। नुंगनॉज विलेज हे पटायामध्ये येतं आणि जाताना आपण जवळजवळ पोहोचलेलो आहोत। किती सुंदर असा इथे इंटेरियर डेकोरेशन, किती सुंदर झाडं, त्यांची कटिंग पाहून खूपच भारी वाटतं। आणि जर तुम्ही थायलंडची टूर घेत असाल तर तुम्ही नक्की नुंगनॉज विलेजला भेट द्या। खूप मोठा स्पेस आहे, हे जवळजवळ 300 एकर मध्ये केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे नुंगनॉज विलेज। याची फी थोडी आहे जास्त, पण पैसे वसूल आहेत याच्यामध्ये। बघण्यासारखं खूप काही आहे आणि मी आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। हे आपण आता गाडी पार्किंग करीता चाललेलो आहोत। आपण पाहू शकता किती गाड्या आहेत इकडे। तर आपली गाडी पार्किंग करून आपण आत आलेलो आहोत आणि हे एंट्रन्स मध्येच आपले डायनासॉर दिसतात। पोरांसाठी खूप सुंदर आहे हे। मुलांसाठी स्पेशली मी रिकमेंड करेल की तुम्ही नक्की इथे विजिट द्या। हे बघा जादू, जे आपल्या इथं पृथ्वी तलावर आलेले तर क्रिशमधले ते जादू। आणि हा स्पेस आहे, आपला ड्रायव्हर गेलेला आहे तिकीट घ्यायला। तर तिकीट घेऊन येणार आणि मग आपण आतमध्ये एंट्री करणार। तर हे पहा, अंड्यामधून निघताना डायनासॉर आहे। असं खूप इथे इन्व्हेंट केलेले बऱ्याच प्रकारचे स्टॅच्यूज आहेत आणि खूप मोठा स्पेस आहे। आमचा ड्रायव्हर पॅकिंग घेऊन आलेला तिकीट्स आता पूर्ण सर्वांना ते चिटकवणार। म्हणजे हा नंबर तुम्हाला सेव्ह करून ठेवावा लागतो, डोक्यात ठेवावा लागतो। तुम्हाला इथं लंच पण आहे या नुंगनॉज विलेजमध्ये। तर सर्वांचे तिकीट्स आलेले आहेत आणि आपण आत एंट्री करून आलेलो आहोत। आणि पुढचं व्ह्यू बघा तुम्ही, इथे एलिफंट आहेत। एलिफंटचे इथे फोटो काढण्याचे 100 बात ते 150 बात असे घेत आहेत, तुमच्यावर आहे। पण खूपच म्हणजे फुल ट्रेनिंग केलेलं आहे एलिफंटला, पाहू शकताय तुम्ही। इकडे खूप चालावं लागतं, त्यासाठी आम्ही आता मी चालू बसची इन्क्वायरी करायला। ड्रायव्हर मला हेल्प करतायत बसची इन्क्वायरी करण्यासाठी। तर ती जी गाडी आहे फिरवण्यासाठी तिचे काय चार्जेस आहेत हे मी विचारून नक्कीच आता तुम्हाला लगेच या ब्लॉगमध्ये सांगणार आहे। खूप मोठं आहे, 300 एकरमध्ये। बघा, छोटा पिल्लू आणि मोठं एलिफंट बेबी त्याचा आहे। फोटो खेचण्यासाठी किती लोक आहेत बघा। आणि इकडे ना बनानाच घेतात आणि त्यांना दिलं जातं बनाना खायला। एलिफंट म्हणजे आपला गणपती बाप्पांचं रूप आहे एक प्रकारे। हे बघा, छोटा एलिफंट बेबी, खूप छान। तर इकडून आता आपण बसच्या इन्क्वायरीसाठी आलेलो आहोत आणि इकडे छोट्या मुलांचे आणि मोठ्यांचे 200 रुपये मोठ्यांचे घेत आहेत आणि 150 रुपये छोट्यांचे घेत आहेत। ही बस आपली व्हॅन त्यांची ही पूर्ण आपलं टूर फिरवून आणते, तर की एवढं चालणार कोण, हे पण बरोबरच आहे। हे बघा, मोठा एलिफंट आणि याच्यामध्ये आपला एलिफंट शो आहे आणि त्यांचं एक अल्काजार सारखं शो आहे, तेही त्याच्यात इन्क्लूड आहे। तर गरमी खूप आहे इकडे बँकॉकला। इकडे यायचं असेल तर तुम्ही मोस्टली मे तर अवॉइडच करा, जून जुलै नंतर या। ऑगस्टमध्ये इथं खूप सुंदर क्लायमेट असणार आहे। आणि आता आपण चाललो आहोत पुढे, टूर घेतलेली आहे। आणि हे बघा, इथं सुंदर असं झाडे कशी लावलेली आहेत कुंड्यांमध्ये, हे तुम्ही पाहू शकताय। या ज्या बाईक्स आहेत हे त्यांच्या म्हणजे आतमधले जे सर्व्हिस प्रोव्हायडर असतात त्यांच्याच आहेत त्या, बाहेरच्या गाड्या अलाउड नाही आहेत इकडे। आणि आता हे आपलं पूर्ण फिरवणार आहेत। हा बघा किती मोठा स्टॅच्यू, त्या बाजूला एलिफंट आहेत। मी या बाजूला बसल्यामुळे मी त्या बाजूचे एलिफंट तुम्हाला नाही दाखवू शकत। हे बघा, तुम्ही या व्हिडिओ मार्फत थोडंफार दिसेल ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। पण सुंदर असं प्लॅनिंग केलेलं आहे झाडाच्या रस्त्याच्या मध्ये। हे बघा, साईडला झाडे, हे बघा किती सर्व प्रकारचे प्राण्यांचे स्टॅच्यूज इकडे उभे केलेले आहेत।
दिसायला अतिशय सुंदर वाटतं आणि हे यांच्यावर तुम्ही इथं थांबून फोटोही काढू शकता। आम्हाला ह्या गाडीमध्ये 2-3 ठिकाणीच फोटो काढण्यासाठी थांबवणार आहे गाडी। हे एलिफंट आहेत आणि असं पुढे जात जात आम्ही नेक्स्ट स्टॉपला म्हणजे इकडे फोटो सेशनसाठी थांबणार आहोत। हे बघा इथे फोटो सेशन होतं। सो मित्रांनो आपल्या इथे थांबवलेलं आहे फोटो सेशनसाठी आणि आता प्रत्येक जण गेलेले आहेत फोटो काढण्यासाठी। मीही चाललेलो आहे। हे सगळं मटके जे असतात त्या मटक्याने बनवलेलं आहे। हे बघा गाडी बनवलेली आहे, लवचे सिम्बॉल बनवलेले आहेत, चांगलं इन्व्हेंट केलेलं आहे। इकडे ही फुलं बनवलेली आहेत मटक्याच्या याच्याने म्हणजे मातीच्या याच्याने। हे अट्रॅक्शन आहे महत्त्वाचं म्हणजे। आणि हे असे मध्ये डायनासोर ठेवलेले आहेत, बगीचे बनवलेले आहेत फुलांनी फोटो आणि वेगवेगळ्या कलर्सचे तुम्हाला इकडे झाडे दिसतील। हे बघा बाहेरची लोक पण इकडे फोटो काढण्यासाठी आल्यात, आउट ऑफ इंडिया आणि आउट ऑफ थायलंड। तर फोटो काढून आपल्याला चाललेलो आहोत आता नेक्स्ट स्टॉपला। आपण नेक्स्ट स्टॉपला जाताना हे बघा तुम्ही पाहू शकता बाजूला फोटोज काढतायत लोक अजूनपर्यंत। बाजूला शामरूख दिसतायत। पहा वेगवेगळे पक्षी, प्राणी, जलप्राणी असे खूप प्रकारचे आहेत तिकडे। जिराफ खूप सुंदर इन्व्हेंट केलं, खूप सुंदर इन्व्हेंट केलं। पैसा वसूल आहे पूर्ण, आलात तर नक्की भेट द्या। तिकडे बघा वैशिष्ट्य म्हणजे इथे मंदिरं म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये एक मंदिर असतं। ते जलमासा आहे, त्याचं नाव इथे हेड ऑफिस होतं। हे पाहू शकता तुम्ही बऱ्याच प्रकारचे प्राणी बघताय। हे मंकीज आहेत, वानर सेना आपली। गाईज काय सगळं एक नंबर बनवलेला आहे, माझी शपथ एक नंबर, खूप भारी बनवलेला आहे। याची ॲक्च्युली कॉस्टिंग अशी आहे की आम्ही पूर्ण पॅकेज बुक केलेलं 45,000 मध्ये 4 रात्र 5 दिवसाचा हा पॅकेज होता आमचा। त्याच्यामध्ये नुन्नॉग विलेज, सफारी वर्ल्ड हे सर्व इन्क्लूड होतं। अल्काझर शो होतं, कोरल आयलंड होतं, हे सर्व शो याच्यामध्ये इन्क्लूड होते। नुन्नॉग विलेज आम्ही एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे हे आणि याचा वर्थ आहे ॲक्च्युली मध्ये। पप्पा मोबाईल माझ्याकडे देऊन ठेव तुमचे इकडे हां नमस्कार। ही आमची पूर्ण टीम
या गाडीमध्ये बसलेले आहे आणि सर्व आम्ही एक्सप्लोअर करत आहोत. आता प्राण्यांचं सेक्शन झालेलं आहे. आता हे आहे पूर्ण आता ट्रीज म्हणजे फ्लावर्स म्हणजे झाडांचं सेक्शन आहे. खूप प्रकारची झाडं आहेत. इकडे नर्सरीच आहे एक मोठी, खूप मोठी नर्सरी आहे. हे बघा तुम्ही, कुठला झाड नाही, किती झाडं, कुठला झाडाचे सर्व प्रकारचे आकार दिलेले, जे पाहिली ना ते झाडी इथं तुम्हाला पाहायला मिळतं. आणि गाईज आता आपल्याला थोडं इकडं हे बसवाले उतरवणार आहेत आणि इकडे तुम्हाला नाश्ता पाणी, चाय पाणी वगैरे काय घ्यायचं असेल तर घेऊ शकताय तुम्ही. स्वखर्चाने घ्यावं लागतं ते. आणि मग नंतर पुढे पुन्हा प्रवास चालू होतो त्यांचा. आम्ही आता वरून त्या हॉटेलमधूनच जो त्यांचा कॅफे आहे तिथून आम्ही फोटो काढलेले आहेत. तुम्ही पाहू शकताय लोक चालत चाललेले आहेत किती तरी. गरमी असल्यामुळं आम्ही चालत नाही निघालो. हे बघा डायनासॉर्स दिसत आहेत चालत. तर मित्रांनो आता सर्व आमचं इकडचं फिरून झालेलं आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता ते आपल्याला पुढच्या शोसाठी घेऊन चालल्यात. इथं आमची गाडीची वाट बघतोय आणि हे आपण आलेलो आहोत ऑडिटोरियममध्ये. इकडे आपण शो पाहणार आहोत. तर तिकीट दाखवून चला शो पाहायला जाऊया आतमध्ये. तर हे पहा शो चालू झालेला इकडे यांचा, त्यांच्या भाषेतच आहे. कॉपीराइट असल्यामुळं मी आवाज नाही दाखवू शकत, पण ह्यांचे शो पाहायला त्यांचं ट्रेडिशनल शो आहेत. हे पहा इकडे, हे पहा इकडे हत्तीवरून लढाई केली जायची पहिला, तेही या ट्रेडिशनलमध्ये दाखवलं जातं. जसं आपल्याकडे
घोडे असायचे, तसे इकडे हत्तींनी पण लढाई करायचे. आपल्याकडेही करत होते, नाही असं नाही आहे. पण इथे आता तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता, ही लोक अजूनपर्यंत दाखवत आहेत हत्तींनी कशी लढाई व्हायची, काय व्हायची ते. तर खूप सुंदर असं यांचा ट्रेडिशनल डान्स वगैरे दाखवत आहेत ते लोक. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की यांच्यामध्ये, या कल्चरमध्ये आपल्या इंडियाचं एक गाणी वाजवतात, तो हा आहे लैला हो लैला. हा गाणी आपल्या इंडियाचं वाजवलं जातं यांच्या ट्रेडिशनमध्ये. चांगलं आहे, आपल्या इंडियाचं अभिमान वाटतो तेव्हा आपल्या इंडियाचं सॉंग्स वाजतं तेव्हा. हे आता चायनाचं चालू आहे. तर गाईज आता आपलं नुंगनॉन विलेजमध्येच हे शो झाल्यानंतर आपला एलिफंट शो असतो. या एलिफंट शोमध्ये खूप ट्रेन केलेला आहे एलिफंटला, आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे इथं गेम खेळत आहेत, टी शर्ट पेंटिंग करत आहेत. काय त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की भेट द्या इकडं. आता आपण एलिफंट शो जरा पाहूया आणि बघा. इथे एलिफंटच्या सोबत फोटो काढायचे पण चार्जेस घेतले जातात, 100 बात 50 बात. हे बघा एलिफंटचा शो. सर्वांना नमस्कार करतात एलिफंट, स्वागत करतायत. खूप सुंदर असं त्यांचा शो आहे. हे बघा. गाईज एलिफंट शो लय भारी आहे, एकदम भारी, छान भारी आहे. खरंच आलं तर बघाच तुम्ही ते शो, लय भारी एकदम, एक नंबरच. काय एलिफंटला शिकवलंय करणार. याच्यामध्ये एलिफंट फुगे फोडतात बघा. एलिफंटने फुगा फोडला. असे खूप प्रकारचे ते गेम्स. फुटबॉल देखील खेळत आहेत. नंतर थोड्याला ते टी शर्ट पेंटिंग करत आहेत. असं हे बघा मस्ती कशी चालू आहे बघा. आता याला नाही फोडता आला, मग जरा क्राऊडला पण मजा वाटते. आता हे बघा टी शर्ट पेंटिंग चालू झालं. आता एलिफंट टी शर्ट पेंटिंग करणार आणि ह्या टी शर्ट नंतर विकायला ठेवल्या जातात. एलिफंट नंतर मसाज करतं लोकांची. असे खूप प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज यांना शिकवलेल्या असतात एलिफंटला, आणि ते आपण म्हणजे एन्जॉयमेंट होते त्याच्यामध्ये. आणि खरंच खूप ट्रेनिंग देण्यासारखे दिलेली असते त्यांना, आणि खूप सुंदर असं प्रोव्हिजन यांनी मांडलेलं आहे. एंटरटेनमेंट चांगलं होतं. तर गाईज असं हा इथला शो झाल्यानंतर आम्ही जाणार लंचला. हे नुंगनॉन विलेजमध्ये ॲड ऑन आहे लंच, आणि मग तिथून आपण बॅक टू हॉटेल. असं आपलं झालेलं आहे आजची ही टूर. पूर्ण दिवस आय लव्ह नुंगनॉन विलेज. फोटो सेशनसाठी खूप सुंदर आहे, नक्की विजिट द्या. तर गाईज आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.